नमस्कार. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरचा पहिला व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. फूड चेन असेल, फूड वेब असेल, एनर्जीचा पिरॅमिड असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये इंटरलिंक कसं असतंय. एखादा जर प्रे आणि रिलेशनशिप बिटवीन प्रे अँड प्रिडेटर्स हे सुद्धा आपण तिथं पाहिलेलं आहे. आता आज आपल्याला बघायचं रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. तर याच्यामध्ये आपल्याला एक 2-3 महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्या आधी आपल्या पुस्तकामधलं थोडासा एक भाग राहिलेला आहे, तो आपण बघूयात. पॅडी फील्ड, पॅडी कल्टिवेशनबद्दल इथं एक पॅरेग्राफ दिलेला आहे. तर पॅडी इज कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. पॅडी म्हणजे भात शेती. पॅडी फील्डमध्ये भाताची लागवड केली जाते आणि फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रास हॉपर्स. पॅडी फील्डवर नेहमी ग्रास हॉपर्सचा अटॅक होतोय तिथं. फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. To feed upon grasshopper and snakes are also present therein to feed upon the favorite food frogs. आता खाली काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट विल बी द अफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. पॅडी क्रॉपवर काय अफेक्ट होईल. काय म्हणलंय बघा इथं आता. इफ पॉप्युलेशन ऑफ फ्रॉग डिक्लाइन्स. डिक्लाइन्स म्हणजेच डिक्रीजेस. फ्रॉगचं पॉप्युलेशन जर कमी झालं, 1 मिनिट आठवा काय होणार आहे. तर तिथं फ्रॉगचं जर पॉप्युलेशन डिक्रीज झालं तर कुणाचं पॉप्युलेशन वाढणार आहे. ग्रासहॉपरचं. आणि ग्रासहॉपरचं जर पॉप्युलेशन वाढलं तर ग्रासहॉपर काय करणार आहेत, ते जे राईस आहे त्याच्यामधला ते खाणार आहे आणि मग यील्ड ऑफ पॅडी फील्ड डिक्रीज होणार आहे. बरोबर आहे. तर तिथं तो आपल्याला म्हणता येईल नंबर ऑफ विच कंझ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इनक्रीज. आता समजा जर फ्रॉग नष्ट झाला तर कोणत्या प्रिडेटरला अन्न मिळणार नाही हो. स्नेक्स. म्हणून स्नेक्सची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि विच कंझ्युमर्स आर इनक्रीज म्हणलेलं आहे. तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे ग्रास हॉपर्स आर इनक्रीज्ड. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम. आता बघा तिथं ओव्हरऑल इकोसिस्टीमवर त्याचा काय परिणाम होणार आहे. तर तिथं प्रे आणि प्रिडेटर्स यांची संख्या कमी जास्त झाल्यामुळं पूर्ण इकोसिस्टीमवर त्याचा परिणाम होणार आहे. यील्ड ऑफ पॅडी फील्ड जे आहेत ते सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर हे 2-3 परिणाम आपल्याला तिथं सांगता येतील. आता खाली अजून एक प्रश्न दिलेला आहे बघा. कॅन यू टेल व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय. मोठ्या मोठ्या व्याख्या आपण एन्व्हायरमेंटच्या पाहिलेल्या आहेत, परंतु एन्व्हायरमेंटची साध्या भाषेत एका वाक्यात सांगा असं जर तुम्हाला सांगितलं तर व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. कंडिशन इन सराउंडिंग्स आर कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आपल्या सभोवतालची जी परिस्थिती असते, सभोवतालची जी परिस्थिती आहे त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट. साध्या सोप्या भाषेमध्ये. पण आपल्याला असं विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर मग तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा, फॅक्टर्सचा अभ्यास करावा लागेल. आणि खाली तुम्हाला विच इज इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट असं विचारलेलं आहे. तर बघा फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स हे एन्व्हायरमेंटमध्ये इन्क्लूड केलेले असतं. बरोबर आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजलेली असतील. तर आता एन्व्हायरमेंटची जर व्याख्या आपल्याला करायची असेल तर थोडीशी सायंटिफिकली आपण करत असताना काय म्हणायचं बघा. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स हे जे ऑल फॅक्टर्स आहेत दे अफेक्ट ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अफेक्टिंग on living organisms in any possible way, collectively called as environment. परत एकदा बघा. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट असं जर विचारलं तर तुम्हाला 3 टप्पे इथं करावे लागतील. पहिल्या टप्प्यामध्ये फॅक्टर्स लिहावे लागतील. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स काय करतात ते अफेक्ट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे सगळे घटक आहेत ते सजीवांवर परिणाम करतात.
इन एनी पॉसिबल वे, ज्या काही पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारे, त्याला काय म्हणायचं, कलेक्टिवली ह्या सगळ्यांना कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. अशीच व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही अंडरलाईन करा किंवा इथं तुम्ही ही लिहून घेऊ शकता. आता विच आर द फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट असं जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल की देर आर 2 मेन फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, दॅट इज बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर्स आर then classified into 2, natural factors and man-made factors. तर नॅचरल आणि मॅन-मेड फॅक्टर्सचा अभ्यास पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचा आहे. फक्त इथं विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट असं जर विचारलं तर बायोटिक, अबायोटिक आणि अबायोटिकचे नॅचरल आणि मॅन-मेड फॅक्टर्स असं सांगावं लागेल. त्याच्यानंतर अजून एक टर्म इथं आलेली आहे, बरोबर आहे, इकॉलॉजी. बघा, बायोलॉजी म्हणतो आपण, बायोलॉजी. तर तिथं काय केलं जातं, बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. सगळ्या सजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बायोलॉजी असते. तुम्ही जर मायक्रोबायोलॉजी बघितलात तर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केला जातोय. बॉटनी बघितलात तर तिथं प्लांट्सचा अभ्यास केला जातोय. व्हॉट इज मीन बाय बॉटनी म्हणलं तर द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज बॉटनी. तर त्याच पद्धतीनं व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी, इकॉलॉजी हे एक सायन्स आहे. कशाचं आहे, सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. अशी व्याख्या आपल्याला करता येईल. किंवा डायरेक्ट जर लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला थोडक्यामध्ये तर इट इज द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इकॉलॉजी आहे, बरोबर आहे. आणि इकॉलॉजीची व्याख्या ही आपल्या पुस्तकामध्ये या पद्धतीनं दिलेली आहे. आता इकॉलॉजीचा जर अभ्यास करायचा असेल तर तिथं बेसिक युनिट पाहिजेत. तर त्या बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजी इज कॉल्ड एज इकोसिस्टीम. छोटं जी युनिट आहे इकॉलॉजी, आता इकॉलॉजी हे खूप मोठं शास्त्र आहे. त्यातल्या एका छोट्या युनिटचा किंवा बेसिक युनिट्स काय आहेत ज्याच्यामुळं आपण इकॉलॉजीचा अभ्यास करू शकतो, ते युनिट म्हणजेच इकोसिस्टीम आहे, बरोबर आहे. आता इकोसिस्टीम म्हणजे काय तर तुम्ही पाहिलात बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन. पण थोडासा त्याच्यामध्ये अजून थोडंसं इन्क्लूड करायचं राहिलं आहे. तर इथं बघा, इकोसिस्टीमची व्याख्या करत असताना काय म्हणलेलं आहे बघा, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग इन, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया. डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया, एखादा विशिष्ट जिओग्राफिकल परिसर आहे आणि त्याच्यामध्ये असणारे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स, भौगोलिक प्रदेश, त्याच्यामध्ये असणारे सजीव आणि निर्जीव आणि त्यांच्यामध्ये होणारं इंटरॅक्शन, देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट इकोसिस्टीम. लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीनं 3 महत्त्वाचे मुद्दे आपण इथं पाहिलेले आहेत, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम. ह्या तिन्ही टर्म्स वेगवेगळे आहेत आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, मी इथं काढलेलं आहे. ही आपली जी ही अर्थ आहे ही लार्जेस्ट इकोसिस्टीम म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, अर्थ इज अन लार्जेस्ट इकोसिस्टीम. आता ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला समजलेल्या असतील. तर इथं आपल्याला परत एकदा मला थोडंसं सांगावंसं वाटतंय, कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा, मी काय करते, ही आपली अर्थ आहे, हे इक्वेटर आहे. तुम्हाला माहिती आहे अर्थचं इक्वेटर, हे अर्थचे पोल्स आहेत. 5वीलाच तुम्ही शिकलात, साऊथ पोल, नॉर्थ पोल आणि इक्वेटर, बरोबर आहे. आपण आत्ताच काय म्हणलो, अर्थ इज अँड लार्जेस्ट इकोसिस्टीम. आता आपण 3ही बघणार आहोत. ह्या अर्थवर
विशिष्ट असे जिओग्राफिकल एरियाज आहेत, बरोबर आहेत. तुम्ही बघितलं कॉन्टिनेंट्स आहेत आणि ओशन्स आहेत, बरोबर आहेत. आणि विशिष्ट असे जिओग्राफिकल एरियाज, आणि ह्या जिओग्राफिकल एरियामध्ये असणारे, आता हा एक जिओग्राफिकल एरिया आहे, तर ह्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम. आता समजा हे अर्थवर एखाद्या ह्याच्यावर हे एक छोटंसं काय आहे, पॉन्ड, तर पॉन्डला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम म्हणतो. तर ही डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया आहे. आता पॉन्डमध्ये असणारे बायोटिक आणि अबायोटिक, प्रत्येक इकोसिस्टीममध्ये असणारे बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स वेगळे आहेत. प्रत्येक इकोसिस्टीममध्ये असणारं एन्व्हायरमेंट सुद्धा वेगळं आहे. आता कसं ते बघा, तुम्ही पोल्सकडे गेलात तर तुम्हाला माहिती आहे की तिथं टेम्परेचर काय असतंय, कमी असतंय. तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, तिथलं सराउंडिंग्स, तिथे असणारे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे वेगळे आहेत. लक्षात येते. तर सराउंडिंग एरिया आणि मग त्याच्यामध्ये असणारी इकोसिस्टीम हे सगळं मिळून काय होतंय, एन्व्हायरमेंट होते. आणि आता तुम्हाला एन्व्हायरमेंट म्हणजे काय ते कळालेलं असणार आहे की सराउंडिंग आणि त्याच्यामध्ये असणारे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स हे सगळं मिळून काय होतंय, एन्व्हायरमेंट होते. आणि इकोसिस्टीम म्हणजे डेफिनेट जिओग्राफिकल एरियाज आहेत, बरोबर आहे. आणि ज्या सायन्समध्ये या इकोसिस्टीमचा आणि इथं असणाऱ्या एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला जातोय, ज्या सायन्समध्ये या दोन्हीचा अभ्यास केला जातोय, ह्याला कलेक्टिव्हली काय म्हणतो आपण, इकॉलॉजी. तर हा भाग तुम्हाला समजलेला असेल. आता आपण पुढे जाणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला बरेचसे उदाहरणं वगैरे तिथं दिलेले आहेत. आता अजून एक इथं मुद्दा गेल्या वर्षीचाच रिव्ह्यू करायचा आहे. तिथे एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, विच सायकल्स, कोणते सायकल्स हे आपल्या एन्व्हायरमेंटला ऑपरेट करतात, बरोबर आहे. तर गेल्या वर्षीच तुम्ही पाहिलेलं आहे बायो जिओ केमिकल सायकल, वॉटर सायकल आणि गॅसियस सायकल. हे सायकल्स आपल्या एन्व्हायरमेंटला काय करतात, अफेक्ट करतात किंवा ऑपरेट करतात. तर बघा आपण इथं लिहू शकतो एन्व्हायरमेंटल सायकल्स. कोणते कोणते आहेत बघा, तिथं दिलेले आहे बघा. पहिलं वॉटर सायकल, त्याच्यानंतर इथं कार्बन सायकल म्हणता येईल आपल्याला. गॅसियस सायकल मध्ये ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल. याचा डिटेल अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे, तर तेच इथं दिलेलं आहे बघा. आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स is also maintained due to various food chains of the ecosystem. आता इथं एक पुस्तकामध्ये पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे बघा की आपला आणि एन्व्हायरमेंटचा रिलेशनशिप कधीपासून आहे, जेव्हा ही अर्थ एक्झिस्ट झाली आणि आपण ज्या वेळेस तिथं त्या अर्थवर इव्हॉल्व झालो. पहिल्या धड्यामध्ये आपण पाहिलं इव्होल्युशन ऑफ ह्युमन बीइंग्स, तेव्हापासूनच आपला आणि एन्व्हायरमेंटचा काय आहे, रिलेशनशिप आहे. तर बघा ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. आणि मग इट इज आवर इरिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिझर्व द नेचर म्हणलेलं आहे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे नेचरचं प्रिझर्वेशन करण्याचं. आणि
काय म्हणलेलं आहे बघा, अर्थ प्लॅनेट. मला एक इथं मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की ही अर्थ आहे, इकडे आपले अँसेस्टर्स आहेत आणि इकडं काय म्हणलेलं आहे बघा, आपले फ्युचर जनरेशन आहे. तर तिथं एक वाक्य दिलेलं आहे बघा, वी हॅव गॉट आणि इथं आपल्याला परत लिहिता येईल वी हॅव गॉट. तर काय म्हणता येईल बघा, वी हॅव गॉट धिस अर्थ. आपण काय समजतो, वी थिंक दॅट अर्थ इज आवर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, आमच्या पूर्वजांची प्रॉपर्टी आहे असं समजून आपण कसंही वापरायला लागलो, कितीही वापरायला लागलो. पण अर्थ we have not got from our ancestral property, but we have got on a lease म्हणलेलं आहे, on a lease म्हणलेलं आहे बघा, LEASE, उधार मिळालेली आहे. कुणाकडून? फ्युचर जनरेशन कडून. and it is not our ancestral property, therefore it is our responsibility to conserve the environment and biodiversity and other things. It is our responsibility. तर त्याच्यासाठी हे वाक्य इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं आपण थांबूयात, बाकीचा भाग आपण नंतर बघूया. थँक्यू.